नमस्कार मंडळी, जय भीम सर्वांना. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आत्ता आले दुकानामध्ये, तरी दहा वाजलेत. तर मस्त आज फुल लावलेले. आज होतं एक फुल, म्हणलं चला लावा. काय करणार आहे, बायकायला किती पण सांगा. मला पण लग्नाला जायचं आहे गावाला. ब्लाऊज नका देऊ, माझ्याकडून नाही होणार. पण नाही ना, द्या ना. आम्ही तुमच्याशिवाय कुठंच नाही शिवत ब्लाऊज, द्या ना. वैताग आणलाय बायकांनी तर खरंच ना. मला पण जायचंय बाबा लग्नाला. नाहीतर काय. बघू शकतो किती ब्लाउज आहेत शिवायचे. तर कशी दिसते मी, साडी छान दिसते ना. तर लागा कामाला. काल आलेले ब्लाऊज शिवायला नवरीचे. बघा लाचा आहे. आता सगळ्यांना म्हणते मला लग्नाला जायचं आहे, ब्लाऊज नका देऊ, नाही होणार. पण आता काय करणार आहे बघा, इथं पण एवढे ब्लाऊज आहेत. सगळ्यांना सांगते बरं मी, मला पण गावाला जायचं आहे बाबा, मला पण लग्नाला जायचं आहे, नका देऊ ब्लाऊज, नाही होणार. तरी पण म्हणतात नाही नाही, तुमच्याशिवाय आम्ही कोणतंच ब्लाऊज नाही शिवत, द्या शिवून. आता काय करणार आहे सांगा. हे बघा इकडे चालले ब्लाऊज कटिंग. आरीवर्कचं ब्लाऊज आहे. किती छान डिझाईन आहे. नवरीचा, हा पण नवरीचा ब्लाऊज आहे. अजून कापायचे ते एवढे ब्लाऊज, काय सांगता बाबा. हे पण बघा गळ्याची डिझाईन किती सुंदर आहे. रेडीमेड आहे बरं का, आरीवर्क केलेलं नाही आहे, रेडीमेड आहे. अजून यायचं आहे एक नवरीचा आरीवर्क करायला टाकलेला आहे, ते पण खूप छान डिझाईन आहे. तर काय सांगता, बाया ऐकणच झाल्यात माय. आता काय करणार. हा नवरीचा आहे, मस्त लेहंगा आहे, लाचा. तर चला लागा कामाला. तर किती ब्लाऊज कापले. नवरीचे 5 ब्लाऊज आहेत आणि नवरीच्या मम्मीचे 3 ब्लाऊज आहेत. ते पण असे वर्कचेच आहे बरं का. तर मला किती ब्लाऊज शिवायचे आज, ते 5 आणि 3 8 ब्लाऊज शिवायचे. आणि मागून पण अशी डिझाईन आहे. आणि समोसा गळायची. मग याचं तर आताच कलर गेल्यासारखं दिसतंय. हे रेडीमेड आहेत बरं का, लगेच कलर गेल्यासारखं दिसतंय मण्यांचा. आणि एकदा दोनदा धुतलं का लगेच मग पांढरे शुपत पडतात. आता 8 ब्लाऊज कापून ठेवले तुम्ही शिवायचे. आता अशी डिझाईन असते ना, हे वेगळीच डिझाईन असते बाबा खाली जरी. तर 8 ब्लाऊज कापून ठेवलेले आहेत. तरी पण एक राहिला ब्लाऊज कापून ठेवायचा. त्याचा अस्तर नाही आहे, मला अस्तर आणायला बाहेर जावं लागणार आहे. आणि हा बघा, मी हे ब्लाऊज काल मी घेतला होता. हे बघा कपचा ब्लाऊज. आणि नवरीचे सगळे ब्लाऊज कपचेच आहेत. 5 आहेत का ते नवरीचे कपचेच ब्लाऊज आहेत. तर याच्यावरून काल सुई तुटली. आता ही सुई चेंज करायची बघा. तर आता सुई चेंज करायची. काल झाला असता हा ब्लाऊज. तर आता सुई चेंज करायची. ही तुटली सुई, थोडासाच राहिला आहे फक्त हे करायचं. हो असं मी करत होते नाही, या खड्यावर गेली ना लगेच सुई तुटते. असं करावं लागते माय, डबल जॉईन करावं लागते. मग सोपं आहे का. पैसे दिसतात पण किती हाजा आहे डोक्याला माहिती आहे ना. सगळ्याला पैसे दिसतात किती शिलाई घेत्या म्हणून. तर चला सुई चेंज करते. आता किती वाजले, 11 वाजलेत. अजून काहीच नाही, सगळे ब्लाऊज कट करून झालेले आहेत. हा पहिला घेते शिवून, नंतर मग बाकीचे बघू काय होतील ते. आणि सगळे कपचेच आहेत ना ब्लाऊज, हा पण आणि नवरीचे पण 5 आहेत ना. बघू आता त्याच्यातले 2-4 जरी झाले तरी शिवून. तर ठीक आहे चला. तर 3 झाले ब्लाऊज शिवून, हा 4था आहे बघा. अशी डिझाईन, हा 4था आहे ब्लाऊज हा. त्यानंतर रेडच आहेत बरं का सगळे ब्लाऊज. म्हणलं कसं एकच धागा चेंज करायची गरज नाही, रेडच कलरची सध्या चालले ब्लाऊज.
बाईचे डिझाईन अशी. तर आत्ता वाजले 3, तर 4था चालला आहे ब्लाऊज शिवून. बघू किती होतात. आणि हा प्रिन्सेसच आहे, जॉईन करायचं बाकी आहे अजून. हो बघा दुकानाची अवस्था, अजून काहीच नाही आवरलं. जसे आले तसे ब्लाऊज कट केले आणि शिवायला घेतले सगळे. तर आत्ता माझे ब्लाऊज झाले 6 शिवलेत मी. आणि हे आत्ता कट केले किती वाजता, 5 वाजता कट केले आणि लगेच शिवले पण 2. हे बघ कॉलरचा आहे ब्लाऊज, हा झाला पण शिवून. कॉलरचा ब्लाऊज आहे हा एक आहे आणि हा एक आहे. हे द्यायचं आहे मला. आता हुक लावणं चालले. 1 तासामध्ये 2 ब्लाऊज शिवले. कॉलरच्या ब्लाऊजची शिलाई आहे 350 रुपये. तर आता हुक लावायची, हात शिलाई करायची. हा कॉलर आहे. मग माय आणि ते 4 ब्लाऊज तर शिवलेच. आता किती वाजले, 6:30 झालेत. आता सध्या हे बाकीचं सगळं दुकानातलं पसारा आवरते. लय पसारा झाला आहे. जेवढे ब्लाऊज आहेत का त्यांना हुक लावते आणि साड्या पण आहेत हात शिलाई करायच्या, ते पण आवरून घेते. आणि आता तर नाही शिवणार मी ब्लाऊज. साड्या पण 10-12 साड्या आहेत हात शिलाई करायच्या, ते पण करते हात शिलाई. आणि आता याला लावते हुक. कुठं ठेवली सुई, नाही कुठं ठेवले रे देवा. आणि बाहेर कार्यक्रमाला पण जायचं आहे मैत्रिणीचं, ओटी भरण आहे याच्यामध्ये कार्यालयामध्ये, तिकडं पण जायचं आहे बाहेर. तिकडं गेल्यावर 1 तास तर जाणारच आहे. आता 6:30 झालेत. 7 वाजता जाणार आहे. 8 तर तिथंच वाजतात. मग काय कशाचं काय होतं आहे. एवढ्या 2 ब्लाऊजला हुक लावून घेते, कारण का द्यायचे आहेत मला हे ब्लाऊज. गव्हाळी जेवण तुम्हाला दाखवणारच आहे मी. तिथं बाहेर कसं काय आहे ते जाणार आहे मी थोड्या वेळाने. घरी म्हणल्यावर थोडंसं हे असतं ना, आणि बाहेर म्हणल्यावर सगळं डेकोरेशन वगैरे मस्तपैकी. तर चला पाटापाटा आवरून घेते. 2 ब्लाऊज आणि याच्यावरच्या दोन्ही पण साड्या हात शिलाई करायच्या आहेत आणि एवढ्याला हुक लावायची. 7 वाजेपर्यंत होऊन जाईल. 2 साड्या आणि हे 2 ब्लाऊज हुक लावून. छान डेकोरेशन केली. इथं बड्डे वगैरे मस्त करतात. हो इथं छान आहे ना, काय एवढं नाही लागत. ते बड्डेचं ते वेगळे डेकोरेशन. ताई अजून कोणी बसलंच नाही, उठलंच नाही अजून कोणी. तर आता आले दुकानामध्ये. गेले होते ना कार्यक्रमामध्ये, मी नाही का बोलले मैत्रिणीचं डवाळ जेवण होतं. तर आता मस्त खाऊन आले. खायला पण मस्त होतं. गुलाबजामुन, पुरी. तर आता एवढ्या साड्या आहेत ना, एवढ्या हात शिलाई करते. साहेब पण म्हणले उशीर होईल मला यायला, जेवण करून येणार आहे मी. म्हणलं मग जाऊ द्या, काय टेन्शन नाही. एवढ्या सगळ्या साड्या करते. आता किती वाजले, 8:30 झालेत. नाही 8:30 नाही, 9 व्हायला लागलेत. तर म्हणलं एवढ्या साड्या होतीला करून आपल्या हात शिलाई, हो का नाही, मग करून घ्यायच्या. तर आता साहेब आले. आता 10:30 वाजलेत. तर काम लावलं द्यायला. म्हणलं एवढ्या साड्या केल्यात का मी हात शिलाई, सगळ्या साड्या घड्या घालायच्या. हे बघा किती 7-8 साड्या आहेत केलेल्या. तर म्हणलं सगळ्या साड्याच्या घड्या घालायच्या. पटापट घाला, लवकर आवरा. 10:30 झालेत. घरी कधी जायचं. तर झाले सगळ्याच्या घड्या. तरी पसारा असाच आहे.
आता किती वाजलेत बघा, 11 वाजलेत. 11 दिसले का? 11 वाजलेत. पैसे आणि असाच धिंगाणे. आता चालले मी घरी. गुड नाईट.